गाडी दिंडोरीला आली. साहेब उतरले. बाई पण उतरल्या. आली एकदाची तुझी दिंडोरी. साहेब पुटपुटले व म्हणाले, आता हे सामान कोण नेणार? राहायची सोय, गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो मला यायचं नव्हतं. या स्वामीच्या पायात सगळं वाया घालवलं. आता बास की, त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धावत आला. जी, सामान न्यायचं आहे. साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले. बाई म्हणाल्या, न्यायचंय, पण गर्दी दिसतेय. कुठे राहायचं ठरलं नाहीये. कोण तुम्ही नेणार? हां, साहेब संशयाने अजूनही पाहत होते. बाईंना म्हणाले, कोण कुणास ठाऊक, माहिती नाहीये. तू लागलीस बोलायला. जी, मी बरोबर घेऊन जातो बघा. छान राहायची सोयबी होईल. मग घे सामान, बाई म्हणाल्या. घे सामान काय? कोण रे तू? आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुक्काम लागेल. साहेब म्हणाले. तो वयस्कर गृहस्थ हसला. माझं नाव नरसू. म्या कशापायी फसवेन? फसलेत समदेच देवा. कुणी शहाणा नाहीये. मग म्या मार्ग दाखवतो. चला तर. असं म्हणत त्याने सामान डोक्यावर घेतला. बाई साहेबांना हळूच म्हणाल्या, आता गप्प बसा की. किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. एक छानसा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली. साहेब लंगडत होते हे त्याने पाहिलं होतं. सोय लागताच त्याने विचारलं, पायाला काय झालंय जणू? 2 वर्षापूर्वीच ॲक्सिडेंट झालेला. हाडांचा चुरा झाला. ऑपरेशन झालं होतं, पण पाय अधू झाला. बाई म्हणाल्या. नरसू साहेबांच्या पायानजीक बसला. त्यांच्या डोळ्यात करुणा दाटली. स्वामी बाबांची कृपा म्हणून आलाय नव्ह? तो म्हणाला. ते ऐकून साहेब उसळले. कसले स्वामी? कसलं काय? माझा विश्वास नाहीये. हिच्यासाठी आलोय इथं. मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरीच शपथ घातली म्हणून. मी नास्तिक आहे. जा बाई आता दर्शन करून ये. मी पडतो. कटकट आहे. जा तुम्ही बाई, मी थांबतो. हतच. साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो, नरसू म्हणाला. नको रे, हाय ते बिघडशील, साहेब म्हणाले. मी येते जाऊन, बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला. जसा पाय चोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली. थोड्या वेळाने जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं. त्यांनी पाहिलं, उशापाशी नरसू होता. सहज पायाकडे लक्ष गेलं. काहीतरी पान बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणले, नरसू, पाणी हवंय. त्यांनी लगबगीने पाणी आणलं. आधार देत स्वतः पाणी पाजले. बरे वाटले बघा आता तुम्हाला? लई प्रवास झाला न म्हणून नरसू म्हणाला. बरं वाटतंय. चहा मिळाला तर बरं होईल. हां, आणतो न, म्हणत गडबडीने गेला. चहा आणला. पुन्हा आधार देत चहा पाजला. साहेबांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं व म्हणाले, नरसू, तुझ्यात देव हाय खरा. हाच देव. आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठाचं सत्तोम माजवतात. कुठले बाबा, स्वामी. बरोबर आहे, नरसू म्हणाला. त्यो नांदतो मंदिरात, मठात तर वंदतो हृदयात. यावर साहेब हसले आणि म्हणाले, भोळा आहेस तू. इतकं केलंस तोच देव. आधी क्षणशाव घेतलात? नरसू म्हणाला. साहेब लगेच उतरले. तसं वागावं लागतं. फसवणूक होते. नरसू म्हणाला. बरोबर आहे. माणूस हर घडीला फसतो. त्याला उमगत नाही. समोर अजून बी तो उठत म्हणाला, बरं जाऊ का? झालं काम माझं. साहेबांना त्याचे हात पकडले. का चाललास? बस. तो म्हणाला, हाय म्या हातच कायमचा. पर नाही अजून कुणीतरी आलेलं असेल ना व?
त्यांचं बघायला हवं. अन हे बोलून नरसू वडाला. बाई घाईघाईने वर आल्या. नरसू कुठे? साहेब म्हणाले, गेला तो बाई. तिथंच कोसळल्या, रडायला लागल्या. साहेबांना कडेना ते उठले. पायातील कड गेलेली आश्चर्य वाटलं तिला. सावरत विचारलं, काय झालं? काही चोरीला गेलं? बाईंनी पाहिलं. काय विचारतात हे? हो, गेलंय चोरीला. मीच गेलीये. मी मठात गेले, तिथे नमस्कार केला अन स्वामी मुखवट्यात नरसूची मूर्ती. कितीतरी वेळ. साहेब मटकन खाली बसले. सगळं आठवलं. त्याचे बोल. म्या हाय हतच कायमचा. समोर अजून बी वळखत नाहीये. आपण बोललो, तुझ्यात देव हाय. मठात मंदिरात नाही. तो उत्तराला मठात मंदिरात नांदतो. हृदयात स्पंदतो. साहेबच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला. देव असाच भेटत असतो, पण हंसापायी दिसत नाही. म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते. ह्या विचारात नरसूचा चेहरा आठवला. एकदम नरसू हे नावही विजेसमान चमकवून गेलं. स्वामी म्हणायचे, मी नृसिंहभान बरे. जे जाणवताच साहेबांचा बांधा फुटला. डोळ्यातून अश्रुधार वाहू लागल्या. अंतःकरणापासून त्यांनी हाक मारली, ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ.